सिद्धं शुद्धं वरणीयं जितेन्द्रवर्णेमि चन्दमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवसवर्भुवनं मोक्षम्। जगत सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र भगवान की जय। जगत परम पूज्य चारक चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। जय बोलो परम प्रातस्मरणीय गुरुदेव समंत भद्र मुनि महाराज की जय। जय परम पूज्य आचार्य प्रवेश सुंदर सागर जी महाराज की जय। जय परम पूज्य मम दीक्षा गुरु आचार्य सिंधु आचार्य सुरेश सागर जी महाराज की जय। जीव समासाचं वर्णन चालू आहे। त्या जीव समासाचे भेद क्रमशः विस्तार करत गेलेले आहेत। पहिला जीव 14 जीव समासाने घेतल्यानंतर किती केले 57 आणि त्याच्यानंतर 98 भेद केले। आता त्यानंतर 406 भेद टीकाकाराने आणि प्रगाता करून सांगितले आहे। त्यामध्ये आपण त्या दिवशी बघितलं एकत्रचे किती सांगितले होते 72 कसे केले 72 भेद एक एकत्र प्रयत्न सात योग कोणते सात योग किती झाले 6 7 कसे पृथ्वी कैकाचे 2 भेद शुद्ध पृथ्वी आणि खर पृथ्वी शुद्ध पृथ्वी आणि खर पृथ्वी असे किती झाले ते 7 युग वादळ सूक्ष्म भेद झाले म्हणजे 14 आणि कोणते प्रत्येकाचे सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित असे 2 भेद केले। प्रत्येक वनस्पतीचे 10 भेद झाले। तृण वल्ली गुल्म वृक्ष मूल आणि त्याचे प्रत्येकाचे प्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित असे प्रत्येकाचे भेद केले। असे एकूण 10 भेद झाले। हे 7 म्हणजे 14 आणि ते 10 किती झाले 24 आणि 24 चे 24 चे किती भेद करायचे 3 कोणते पर्याप्त योग्य पर्याप्त आणि लब्ध पर्याप्त असे 3 भेद केले। त्यामुळे 24 त्रिक 72 तुमच्या पप्पांचं बघायचं नाही का तर काय सांगतात पुढाकार विकलत्रयाचे किती केले म्हणजे एकूण 9 भेद 3 विकलत्रयाचे 3 आणि पर्याप्त निवृत्त पर्याप्त आणि लब्ध पर्याप्त त्याचे बाकीचे भेद नाही केले। त्यानंतर पंचेंद्र क्रियांचे आपण मागे किती केले होते 98 समास करताना 34 केले होते। आता त्याचे इतर 45 भेद केले क्रमशः पंचेंद्र क्रियांचे 45 भेद आहेत। कर्मभूमीचे किती केले होते आपण 30 तर तेच 30 भेद आहेत त्याच्यामध्ये काय अंतर नाही। 30 भेद कसे केले कोण दुसरं सांगतंय तुम्ही सांगता का तुम्ही तेजू तुमचं तेजूच आहे ना दोघे तेजू जवळ बसले पर्याप्त आणि निवृत्ती दोनच करायचे समोरच्या मध्ये पर्याप्त निवृत्ती पर्याप्त आणि लब्ध पर्याप्त असे 3 करायचे। त्यामुळे त्याचे गर्भजाचे 12 आणि समोरचनाचे 18 झाले। गर्भजाचे 12 आणि समोरचनाचे 18 संज्ञा असंज्ञी ज्याच्या त्याच्या लब्ध दोन कोणच यायचे 2 व्यतिरिक्त 6
आणि 6चे प्रत्येकाचे हे जे 2-2 आणि त्याचे 3-3 समोरचनाचे असं 18, त्याचे 12 गर्भजाचे आणि समोरचनाचे 18 आणि भोगभूमिजांचे तर आपण 4च केले होते, त्याचा विस्तार केला फक्त. तसंच आहे, फक्त 3 करायचे, 3 गुणाकारा म्हणजे होते. आपण पहिला भोगभूमिजांचे 4च केले होते ना, कोणते स्थलचर आणि नभचर आणि त्याचे पर्याप्त आणि निवृत्त पर्याप्त. आता त्याचे उत्तम भोगभूमी, मध्यम भोगभूमी आणि जगती भोगभूमी असे भेद केले. भोगभूमीमध्ये सांगितलं काय काय सगळे सांगा. सजल काय काय सांगतात भोगभूमीमध्ये? तिरेच्यापैकी स्थलचर नाही, कोणते नसतात? जलचर नसतात आणि असं हे सगळे भोगभूमी नियमाने गर्भजच असतात, संज्ञित असतात आणि पर्याप्तच आहे. आणि पर्याप्तामध्ये निवृत्त पर्याप्त पर्याप्त असं म्हणायचं. बाकी लब्ध पर्याप्त त्याच्यामध्ये असत नाही. समोरचन नाही, लब्ध पर्याप्त नाही, जलचर नाही आणि असंज्ञ भेद नाही. म्हणजे नियमानं संज्ञे गर्भज पर्याप्त असतात भोगभूमीचे. तर त्याचे फक्त 3 गुणा करायचं. उत्तम भोगभूमी ते काल आपण मध्ये 2 देवपूर उत्तरपूर मध्ये उत्तम भोगभूमी आहे. नंतर त्याच्या जवळचे 2 शहराच्या क्षेत्रामध्ये मध्यम भोगभूमी आहे आणि इकडच्या ह्याच्यामध्ये जगती भोगभूमी आहे. भरत हैमवत मध्ये आणि तिकडं विदेह झाल्यानंतर रुक्मी आणि नाही पर्वत झाला रुक्मी. भरत हैमवत हरी, हरीमध्ये हैमवत हरीमध्ये, हैमवत मध्ये जगती भोगभूमी, हरीमध्ये मध्यम भोगभूमी आणि गुरुदेव गुरुत्तरपूर मध्ये उत्तम भोगभूमी. आणि त्यानंतर विदेह रम्यक हैरण्यवत आणि ऐरावत. तर रम्यक आणि ऐरण्यवत या 2 क्षेत्रामध्ये काय मध्यम भोगभूमी आणि जगती भोगभूमी. तर असे 3 भेद केले भोगभूमीचे. फक्त तिथलं काय सगळं थोडं आयुष्य वेगळं आहे, उंची वेगळी आहे, त्यांचा आकार वेगळा आहे, एवढं भेद आहे. बाकी काय भेद नाही तिथं. परंतु 3 भेदापेक्षा भेद केला. तर किती झाले ते 12. जे भोगभूमी त्यांचे 3 करायचे. उत्तम, मध्यम आणि जगती. आणि प्रत्येकाचे स्थलचर आणि नभचर, स्थलचर आणि नभचर. आणि स्थलचरांचे पुन्हा पर्याप्त आणि निवृत्त पर्याप्त अशा प्रत्येकांचे 2-2 भेद करायचे. म्हणजे 3 दोन्ही 6 आणि 6 दोन्ही 12 असे भेद होणार. आता मनुष्याचे म्हणजे तिर्यंचे 42 सोपे झाले. आपल्याला पूर्वीचे केलेले ते 34 म्हणजे 30 कर्मभूमिजांचे घ्यायचे आणि भोगभूमिजांचे 12 घ्यायचे. फक्त मध्यमच्या गण्याचा भेद केला. आता मनुष्यांचे किती केले होते अगोदर आपण 98 समासमध्ये 9 भेद केले होते. 9 भेद मध्ये कर्मभूमी किती होते 5 आणि भोगभूमी किती होते 4. आता इथे भोगभूमीच्या मध्ये बदल करायचे. भोगभूमीमध्ये 2 केले तिथे तर भोगभूमी आणि कुभोगभूमी. आता त्या एका भोगभूमीचे 3 करायचे. उत्तम, मध्यम आणि जगती. मनुष्य पण 3 प्रकारचे होणार नाही. आता सांगते. पहिल्यांदा 2 केले होते भोगभूमी आणि कुभोगभूमी. त्या भोगभूमीचे 3 करायचे. उत्तम, मध्यम आणि जगती. आणि कुभोगभूमी तर आहेच. असे 4 पर्याप्त आणि निवृत्त. त्याच्यामध्ये स्थलचर नभचर भेद आहे का? स्थलचर नभचर जलचर भेद कुणामध्ये असतो? मनुष्य कोणी विचारलं तुम्ही स्थलचर आहे काय तर आम्ही ते रेंज नाही म्हणायचं. हे भेद ते रेंजचे आम्ही ते रेंज नाही. म्हणून सोपं आहे. कर्मभूमी ज्यांचे किती भेद केले होते मनुष्यांचे? एकूण 5. परंतु कसे केले 5 भेद बघून सांगतात. बरं झाले नाही त्यामुळे विचारायला आर्य आणि लेच. पुन्हा आर्यांचे
संवर्चन आहे तो फक्त 90 पर्याप्तच असतो. मनुष्यामध्ये जो संवर्चन आहे तो पर्याप्त असत नाही. जसे स्त्रियांचे संवर्चन होतात उत्पन्न, तसे मनुष्य नाही, फक्त 90 पर्याप्त मनुष्य तेवढंच संवर्चन आहे, बाकी नाही. म्हणून संवर्चनामध्ये एक 90 पर्याप्तच घ्यायचं. तर आर्यामध्ये ते 3 घ्यायचे आहे, गर्भजाचे 2 आणि संवर्चनचा 1, आणि म्लेच्छामध्ये 2, पर्याप्त आणि निवृत्ती पर्याप्त. भोगभूमीचे किती करायचे? भोगभूमी पहिल्यांदा 4च केलं होतं की नाही आपण, आता इथं भोगभूमी करायची. हे सरचा कल्चर कॅन्सल होतं नाही का आपण काय बसले कोणी पर्याप्त आणि प्रत्येकाचे 4 आहेत ना, तर 4चे प्रत्येकाचे पर्याप्त आणि निवृत्ती पर्याप्त असे 2-2 भेद होणार. त्यामुळे 4 दुनी 8 भेद होणार. तर एकूण ते मनुष्याचे भेद झाले 13. कर्मभूमीचे 5 आणि भोगभूमीचे 8. 5 आणि 8 13. पर्याप्त आणि निवृत्ती पर्याप्त, 4चे पण पर्याप्त आणि निवृत्ती पर्याप्त, हे 2 भेद करायचे. हे पर्याप्त निवृत्ती पर्याप्त, प्रत्येकाचे पर्याप्त निवृत्ती पर्याप्त, चैतन्याचे पण आणि भोगभूमीचे पण. आता देवांचे भेद केले. दुसरं नाही का कापड? देवांचे भेद किती केले? चतुर्णिकाया, देवा चतुर्णिकाया. देवा देव 4 निकाय वाले आहेत. कोणते 4 निकाय? भुवनत्रिक आणि वैमानिक. भुवनत्रिक मध्ये भवनवासी, व्यंतर आणि ज्योतिष्क आणि वैमानिक. असे 4 भेद. आता प्रत्येकांचे पण भेद माहिती आहे किती आहेत? देवा चतुर्णिकाया, आदित्य गीतांतलेशाः, दशाष्ट पंच द्वादश भेदाः. तर इथं भवनवासींचे किती आहे? 10 भेद आहेत. सगळं तत्वसूत्र पाठ करायला सगळे जिनागम पाठ होते. सगळे सूत्र म्हटले सगळं आपल्याला बोलता येते, पाठ नसलं तरी. भवनवासिनो सुरनाग विद्युत सुपर्णाग्नि वातस्तनि तो तदी द्विपदी कुमाराः. झाले भवनवासींचे पाठ. सूत्रपाठ असेल सगळे नाव येतात. नंतर व्यंतराः, किन्नर, किं पुरुष, मोहर, गंधर्व, यक्ष, राक्षस, भूत, पिशाचाः, ज्योतिष्का, सूर्या, चंद्रमसो, ग्रह, नक्षत्र, प्रकरणकतारकाश्च. हे व्यंतरांचे किती आहेत? 8. ज्योतिष्कांचे 5. ते 10 आता भेद सांगितलेले. असुर कुमार आदी, असुर कुमार, नाग कुमार, रजत कुमार, सुपर्ण कुमार, स्तनिक कुमार वगैरे हे लिहून द्यायला पाहिजे का? आहे तुम्हाला तत्वसूत्रामध्ये गेलेले आहेत, बघून घ्या. आणि नंतरामध्ये 8 किन्नर, किं पुरुष वगैरे, गंधर्व, यक्ष, राक्षस, भूत, पिशाच. नंतर ज्योतिष्कामध्ये सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र आणि तारका. ग्रह, नक्षत्र, तारका. आणि नंतर वैमानिक देवांच्या मध्ये तिथं ते इंद्रांच्या अपेक्षेने 12 भेद केले. ते त्याने पटलाच्या अपेक्षेने 63 पटल आहेत स्वर्गामध्ये.
तर त्यापेक्षा 63 पटल प्रत्येक पटलातलं वेगळं यापेक्षा 63 भेद केले. कसा भेद करणाऱ्याची विवक्षा जशी असेल तसं. तर ह्यापेक्षा इथं 63 भेद केले. पटल म्हणजे काय मजले आपण म्हणतो की एक मजला ह्याच्यावर दुसरा त्याच्यावर तिसरा असे ते खूप अंतर आहे दोन्ही पटलामध्ये. असं काय लागून जोडून नाहीये. परंतु पहिल्या पटलामध्ये एक विमानांची तिथं पंक्ती मध्ये इंद्र विमान, चारी बाजूला श्रेणीबद्ध विमान, त्याच्यामध्ये प्रकिरण विमान वगैरे अशी सगळे एका ह्याच्यामध्ये आहे. पुन्हा वर गेलं की दुसऱ्या पटलामध्ये पुन्हा ती रचना आहे. अशा प्रकारे 63 पटल आहेत एकूण पहिल्या स्वर्गापासून ते वरच्यापर्यंत. पहिल्या स्वर्गामध्ये पहिल्या दुसऱ्या स्वर्गामध्ये 31 पटल आहेत सगळ्यात जास्त. नरकामध्ये खरं क्रमशः कमी होत गेलं तसे का क्रमशः नाहीये. मला वाटतं सानंद महाराजांमध्ये 7 आहेत त्या पटल होते. 31 नंतर 7 नंतर 5 आहे कळतं आणि त्याच्यानंतर एक आहे दोन्हीमध्ये. ब्रह्मोत्तर एकच आहे ना. लातव कापिष्ट शुक्र महाशुक्र शतार सहस्रार आणि आनंद प्राण तारणाच्युत तिथं 6 पटल होते तिथं आरणाच्युत. त्याच्यानंतर 9 त्रैविकाचे 9 पटल. पुन्हा 9 दिशांचा 1 पटल आणि 5 अनंतरांचा 1 पटल. असे क्रमानं 63 पटल आहेत. ते नक्की तुम्हाला बघून बघा त्याच्यामध्ये किती आहे कुठं आहे ते. तर हे किती भेद झाले देवांचे ह्यापेक्षा 63 आणि 10 73 आणि 8 81 नाही 81 आणि 586 86 झाले. तर देवांचे किती भेद केले 86. वैमानिक मध्ये 63 भेद केले. 63 कसे केले तर पटलांचे पटल 63 स्वर्गातले. नरकातले पटल किती आहेत 49 आणि वर 63. नरकामध्ये क्रमशः 13 11 9 7 5 3 2 1 3 आणि 1 असं क्रमानं 2 कमी होत गेले. तिथं कसं क्रमानं कमी होत गेले. पहिल्या दुसऱ्या स्वर्गामध्येच 1.5 राजाचं आहे ना तर तिथं 31 पटल आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या सर्गामध्ये 7 पटल आहे. 7 पटल 7 लक्षात ठेवा. युगलमध्ये 4 31 पहिल्या दुसऱ्या सर्गामध्ये नंतर 7 पहिला दुसरा स्वर्ग 31 पटल आहे. तिसऱ्या चौथ्या स्वर्गामध्ये 7 पाचव्या सहाव्यामध्ये 4 7 वाटामध्ये एकच 2 आहे. 2 आहेत का 2 शुक्र महाशुक्रमध्ये 1 9 10 1 आणि 11 12 1 मध्ये 6 4 आणि 6 आहे. आनंद प्राणिक आणि आरणाच्युत मध्ये 13 ते 16व्या स्वर्गाच्या मध्ये एकूण 6 पटल आहेत आणि 9 ग्रैविकचे 9 पटल. 9 ग्रैविक एक अणुदिसचे आणि आंतरिक. आणि 7 38 38 आणि 4 42 42 आणि 2 44 45 46 46 आणि 6 52 52 आणि 9 61 62 आणि 63. 11-12 मध्ये एकच पटल आणि 9-10 मध्ये पण एकच पटल. दोन्ही मिळून कारण स्वर्ग असे आहेत दक्षिण उत्तर इकडे दक्षिणेंद्र इकडे उत्तरेंद्र असे एकाच लाईनीमध्ये आहेत दोन्ही. ते दोघांचे मिळूनच पटल घ्यायचे 31. दक्षिण बाजूचा इंद्र आणि उत्तर बाजूचा इंद्र असे 2 स्वर्ग आहेत एकाच लाईनीमध्ये. तर हे सगळं वर्णन
तिलकपणे ते त्रिलोकसारमध्ये विस्ताराने केलेले आहे. ते ज्याला वाचलेलं अजून विस्तार लक्षात येईल सर. पारसानुपेक्षेमध्ये तर त्यांनी ह्याच्यामध्ये लोकानुप्रेक्षामध्ये सगळं वर्णन केले. नंतर नाटकीचे किती भेद आहेत तर प्रस्ताराच्या अपेक्षा तिथं पण 49 भेद केले. केंद्राचे 72 विकलत्रयाचे 9 तिर्यांचे 45 तिर्यांचे मनुष्यांचे 13 आता इथं माझं ते लोक केले तर हे पर्याप्त निवडून पर्याप्त असं भेद केला नाही. देवामध्ये पण होऊ शकतंय विवक्ष घेतलेले केलंय का? हा केले म्हणाले बरोबर आहे. तो हे 86 देवांचे झाले. 86 देवांचे आणि त्याच्यामध्ये 2 भेद करायचे पर्याप्त आणि निवृत्ती पर्याप्त. ते किती होणार? 172 देव. आणि नाटकी 49 आहे त्याचं दुप्पट केलं की 98. ते पण पर्याप्त आणि निवृत्ती पर्याप्त असे घेतले. हे 172 आणि 98 असं दोन्ही मिळून एकदम 270 केले त्यांनी. देवांचे 86 भेद झाले होते. त्या प्रत्येकांचे पर्याप्त आणि निवृत्ती पर्याप्त असे 2 भेद करायचे. नारकींचे 49 आहेत पटलाच्या अपेक्षेने. आपण 60 नरक म्हणतो परंतु पटलाच्या अपेक्षेने त्यांनी घेतले भेद. तर 49 पटल आहे. कारण प्रत्येक पटलावरचं आयुष्य, त्यांची उंची, त्याचं ते सगळं वेगवेगळं होते म्हणून त्यांनी प्रत्येक पटलाचं वेगळं घेतलं. कारण जसं जसं पटल बरोबर जात तसं तसं वर देवांच्या मध्ये आयुष्य वगैरे वाढत जाते आणि हे त्यांचं उंची कमी होत जाते बरोबर जे आहे ते. आणि लेशा पण पद्धत. तर हे एकूण किती भेद झाले? 9, 8 आणि 2 10 आणि 13 आणि 2 15 आणि 9 24 आणि 2 26. 9 आणि 2 11 आणि 7 18 19 आणि 4 23 आणि 7 30 407. असे किती पण भेद कमी जास्त करून करू शकतात. विवक्षा कसं घेईल तसं. आता पुढे करूया. 4 प्रकार सांगणार म्हणून सांगितलं होतं आचार्य पहिल्यांदा जीव समासमध्ये. पहिला होता स्थान आणि त्याच्यानंतर योनी. हे सगळं स्थानाच्या अंतर्गतच ते जीव समासाचे भेद केले. आता योनी प्रवृत्ती सांगतात पुढं. पहिल्यांदा त्यामध्ये आकार योनीचे भेद करतात. 2 प्रकारचे योनी आहे. आकार योनी आणि गुण योनी. आकार योनी आणि गुण योनी. आकार योनी म्हणजे त्या योनीचा आकाराच्या अपेक्षेने सांगतात आणि गुणमध्ये तिथं सचित अचित शीत उष्ण वगैरे सांगते. संखावत एकेशी करताय. संखावत्तय जोनी उम्मुन्नय वंशपत्त जोनी तथय संखावत्ते नियमाद्विवच्चते गभ्भो
कुम्मुन्नय वंशपत्र जोनीय कुर्मोन्नत आणि वंशपत्र अशी योनीचे तीन भेद केले. आकार योनीचे शंकावर्त योनी, कुर्मोन्नत योनी आणि वंशपत्र. तर त्याच्या नावाप्रमाणे त्याचा आकार घ्यायचा. योनी म्हणजे काय सांगितलं होतं? ज्या ठिकाणी जन्म होतो म्हणजे जन्माचं ते आधार स्थान जिथं जीवाचं हे शरीराची उत्पत्ती होते त्याही योनी उत्पत्ती स्थान म्हणतात योनी म्हणजे. आणि मग ती योनी जी आहे ती तीन प्रकार सांगितले आकार योनी. तर शंखावर्त हे बाकीच्या एकेंद्रांच्या वगैरे सांगितलं की गर्भ योनीची भेट केलेली आहे तिने. शंखावर्त योनी म्हणजे शंख जसं त्याला गोल गोल असतात ना त्याला असं पिरियड 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 तसं ज्या योनीवर हे शंखाप्रमाणे आवर्त असतात त्याला म्हणायचं शंखावर्त योनी. असं गोल 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 मोठं आणि लहान 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 होते ते ना तसं त्या शंखाप्रमाणे त्या आवर्ताप्रमाणे त्याचा आकार असतो ते शंखावर्त योनी. नाही हे सगळे ह्याच्यात भेद घ्यायचे गर्भ योनीच्यात घ्यायचे ते बाकीच्या संवर्षणाचे वगैरे भेद सांगितले त्यांनी योनीचे. नंतर दुसरे आहे कुर्मोन्नत योनी. कुर्म म्हणजे कासव होतं आणि कासवाचा पाठीमागचा भाग असतो ना पृष्ठभाग उंचवटा असतो त्याला कासवाचा बघितला असेल कधी पाण्यात वगैरे तर त्याप्रमाणे त्या कासवाच्या पाठीप्रमाणे उंच भाग ज्याचा असतो ती दुसरे कुर्मोन्नत योनी. आणि तिसरे वंशपत्र योनी म्हणजे आपला बांबू असतो तो वास म्हणतात त्याला हिंदीमध्ये बांबू. तर त्याची जी पानं असतात कशी लांबट तसा तर गर्भाचा आकार त्या वंशपत्राप्रमाणे असं लांबट असतो. त्याच्या आकार त्या पानाच्या आकाराचे असते म्हणून त्याला काय म्हणतात वंशपत्र योनी. अशा तीन प्रकारच्या योनी सांगितलेल्या. आता यामध्ये थोडं सांगा की तथ्य शंखावर्ते नियमात विभज्यते कथो. शंखावर्त योनीमध्ये नियमानं गर्भरहित आहे तिथं गर्भधारणा होत नाही. ज्याप्रमाणे चक्रवर्तीची पट्टराणी असते की नाही तिला गर्भवती राहत नाही तिला मूल होत नाही तर तिची योनी जी असते ती शंखावर्त योनी. तर त्या शंखावर्त योनीमध्ये गर्भ राहत नाही. आता दुसरं पुढचं सांगतात तीन योनीचे प्रकार सांगितले त्यातलं विशेषता सांगतात त्या योनीची. आता पुढे कुर्मोन्नत आणि याची योनीची विशेषता सांगतात. कुम्मुन्नय योनी तितैरादुविह चक्रवर्तीय रामाविय जायन्ते शेषाये शेषगजनोदु तीर्थंकर दोन्ही प्रकारचे चक्रवर्ती सकल चक्रवर्ती अर्ध चक्रवर्ती बलभद्र हे ह्या ज्यापासून कुर्मोन्नत योनीपासून उत्पन्न होतात. आणि शेषाये शेषगजन रामा म्हणजे बलभद्र घ्यायचे. तीर्थंकर दोन प्रकारचे चक्रवर्ती आणि राम म्हणजे बलभद्र. नारायण नारायण सांगितलं नाही
आपी शब्दावरनं वासुदेव म्हणतं की घेतली का टीकेमध्ये घेतलेलं आहे की अर्धचक्रवर्तीचा अर्थच नारायण होतो आणि प्रतिवासुदेव घेतलेले आहे टीकेमध्ये त्यांनी आपी शब्दावर घेऊ शकतात पण रामावी आपी आहे ना आपीवरनं बाकीचे पण घेऊ शकतो ते सगळे 63 षडाकार पुरुष झाले कशापासून होतं उत्पन्न होतात कोणत्या योनीतून होतात करून ते त्यांच्या जी मातेची योनी असते गर्भ तो कसा असतो कासवासारखा उंच असा असतो नंतर तिसरं जे सेसाय सेसग जनवतो आणि बाकीचे जी तिसरी योनी आहे वंशपत्र योनी त्याच्यातून बाकीचे मनुष्य उत्पन्न होतात सगळे साधारण मनुष्यांची जी योनी आहे ती वंशपत्र योनी आहे असं पुढे बोल असते अशा 3 योनीचं विशेषतः आकार योनीचे सांगितलं आता पुढे योनीचे भेद सांगताय जन्माचे भेद सांगून पुढे योनीचा निर्देश करताय जन्मं खलु समुच्चण गभ्ववानादु होति तज्जोनि सच्चित्त सीद संगुण सेदरमिस्साय पत्तेयम् जन्मं खलु समुच्चण गभ्ववानादु होति तज्जोनि सच्चित्त सीद संगुण सेदरमिस्साय पत्तेयम् तत्पासूनचा दुसरा अध्याय त्याच्यामध्ये आम्ही जोगण त्याचे विस्तार तर कसं आहे जन्म खलु जन्म खलु ते निश्चयाने 3 प्रकारचे आहे समूर्छन गर्भ आणि उपपाद असे जन्माचे 3 प्रकार केले समूर्छन जन्म कशाला म्हणायचं तुम्ही शिकला का तपास होतं तुमच्या परीक्षा येतात ज्यांचं आजूबाजूच्या वातावरणातल्या परमाणूच्या द्वारेच त्यामुळे त्यांच्या शरीराची रचना होते ते तिथलेच ते पूर्गल परमाणू एकत्र येऊन तो त्यांची उत्पत्ती होते जे कुणाच्या गर्भामध्ये किंवा असं होत नाही तर त्या वातावरणात तिथल्याच परमाणूंच्या पासून त्या पूर्गस्थानापासून त्या जीवाच्या शरीराची उत्पत्ती होते तर त्याला म्हणायचं समूर्छन जन्म म्हणजे माता पित्याशिवाय नंतर दुसरा आहे गर्भ गर्भजन्म कशा म्हणायचं माता पितांच्या रजनी वीर्यांचं जो पिंड आहे दिलेलं पिंड त्याचं करण म्हणजे मिश्रण आणि त्यापासून शरीराची उत्पत्ती म्हणजे शरीराचं ग्रहण होतं ग्रहण अर्थात शरीर रूपाने ग्रहण करणं म्हणजे ते रजनी वीर्याला शरीर रूपाने ग्रहण केलं गरण पासून गर्भ शब्द झाला आणि गरण म्हणजे त्या रजनी वीर्य पिंडापासून शरीर रूपाला ग्रहण करणं त्याला म्हणायचं गर्भ आणि तिसरा उपपाद अशी शय्या असते तिथं देव आणि नारकींच्या मध्ये आणि त्या शय्येवरच काय होतं त्यांचा जन्म होतो कुठली उंठाच्या मुखाची आकारवाली अशी उत्पत्ती स्थान असतं त्या ठिकाणी त्यांची काय होते उत्पत्ती होते त्यालाच काय म्हटलेलं उपाद जन्म म्हटलेलं अंतर्मुहूर्तामध्ये सगळं त्यांचं शरीर वगैरे सगळी रचना होते समूर्छनामध्ये सुद्धा तसंच असते अंतर्मुहूर्तामध्ये सगळे त्यांची शरीराची रचना वगैरे सुद्धा होते फक्त गर्भामध्ये कुणाला 9 महिने कुणाला 2 महिने मकड वगैरे असं 2 महिन्यामध्ये मांजर वगैरे जे आहे त्यांची कमी सांगितलेली परंतु गर्भामध्ये पहिल्यांदा उत्पत्ती होणार मगच नंतर त्यांचं म्हणजे तिथं जन्म झाला त्यांचा गर्भामध्ये आले तोच त्यांचा जन्म म्हणायचं मातेच्या गर्भामध्ये आले ना आपण काय म्हणतो जन्मी संज्ञा कशाला देतो बाहेर आल्यानंतर परंतु कर्णाने अपेक्षेने बघितलं तर जन्म कुठे झाला तिथून मेल्यानंतर जर पहिल्या समयात त्या मातेच्या गर्भात आला त्याच वेळेला त्या जीवाचा काय झाला जन्म झाला परंतु व्यवहाराच्या अपेक्षेने जन्म गर्भातून बाहेर आल्यानंतर म्हटलं जातं तर जन्म 3 प्रकारचा आहे लक्षात आलं नाही होता त्याची गरज आहे का
जन्म 3 प्रकारचा. कोणते 3 प्रकार सांगितले? सगळ्यांना सांगा. समोरचन, गर्भ आणि उपबार असे जन्माचे 3 प्रकार. त्याला ज लावलं की तो जीव झाला. कधी कधी आपल्याला गर्भच म्हणावं की गर्भ म्हणावं की काय म्हणावं असं लक्षात येत नाही. ते लक्षात घ्यायचं. जन्माचे 3 प्रकार सांगितलं तर काय सांगायचं? समोरचन जन्म, गर्भ जन्म आणि उपजन्म. आणि त्याचा तो जीव घेतला, गर्भामध्ये उत्पन्न झालेला जीव, त्या समोरचनाचा उत्पन्न झालेला जीव, तर त्याला ज लावायचं. गर्भज म्हटले की तो गर्भामध्ये उत्पन्न झालेला जीव असं झाला अर्थ. जचा अर्थ उत्पन्न होण्याचा होतो. आणि समोरचन हे समोरच्या जन्मानं उत्पन्न झालेला आणि उपजन्मानं उत्पन्न झालेला तो उपादज या औपचारिक म्हणतात त्याला. आता त्यानंतर योनीची भेद सांगतात. गुण योनी हिचा आकार यांनी सांगितले होते. गुण योनी म्हणजे योनीची विशेषता, त्याचे जे गुण आहेत ते सांगतात. सच्चित्त सीद सौड सेदर निस्साय पत्तेयम. सच्चित्त योनी, शीत योनी, समृद्ध योनी. त्याच्यानंतर इतर म्हणजे त्याच्या उलटे घ्यायचे. आणि त्याच्यानंतर मिश्र अशा 3 घ्यायचे. सच्चित्त, शीत, समृद्ध. आणि इतर म्हणजे काय घ्यायचे? उलट घ्यायचे. कधी पण इतर शब्द आला ना त्याच्या उलट घ्यायचे. सच्चित्तच्या उलट काय येणार? अचित्त, उष्ण. आणि समृद्ध आणि म्हणजे त्याच्या उलट काय येणार? विवृद्ध. सच्चित्त म्हणजे लक्षात येते इथं की सच्चित्त म्हणजे जो जीव सहित योनी आहे त्याला म्हणायचं यश. जागा करू नका. खाली बसा, खाली बसा देवासारखं. सच्चित्त म्हणजे जे जीव सहित जी योनी आहे त्याला म्हणायचं सच्चित्त. ते जसं मातेचं जीव आहे तर ती काय झाली? सच्चित्त झाली योनी. आणि जे थंड आहे त्याचं योनीचं स्थान जे असेल तर थंड स्पर्श असेल त्याचा तर त्याला म्हणायचं शीत योनी. आणि ती उघडी असेल, झाकलेली असेल, समृद्ध म्हणजे झाकलेली, दिसत नाही, प्रगट नाहीये, त्याला म्हणायचं समृद्ध योनी. त्याच्यानंतर त्याच्या उलट घेतलं अचित्त म्हणजे जे तर जीव नाही, जीवरहित योनी. तसं आता आपण बघतो म्हणजे कुठं पण मुंग्या वगैरे उत्पन्न होतात. जरा साखर पडली असेल किंवा ते काय झालं असेल तर तिथं ते कुठं पण त्या जीवाची समोरच्या जीवाची उत्पत्ती होते. तर ते अचित्त योनी आहे त्यांची. अचित्त वस्तूच्या तिथं सुद्धा उत्पन्न होतात. आणि उष्ण म्हणजे गरम. योनी गरम सुद्धा असते. जसे अग्नी काही जीव आहे त्यांची योनी तशी उष्णच आहे. उष्णच्या उत्पन्न होतात ना. आणि विवृत्त म्हणजे प्रगट. ते समोरच्या जीव कुठं पण असे उत्पन्न होतात तर ती विवृत्त जे उघडे झाकलेले नाहीये ते विवृत्त योनी. आणि दोन्हीचं मिश्रण घ्यायचं. पुन्हा सच्चित्ता चित्त, शीत उष्ण, शीतोष्ण आणि समृद्ध विवृत्त. जे दोन्ही मिक्स ज्या योनीमध्ये, जेवणामध्ये जीवसहितपणा पण आहे आणि जीवरहितपणा पण आहे. जिथं शीतपणा आहे आणि उष्णपण दोन्ही पण स्पर्श आहे. समृद्ध पण आहे, काही झाकलेले काही उघडी आहे तर ती समृद्ध योनी. असे योनीचे गुण योनीचे 9 प्रकार केलेले आहेत. म्हणजे ती योनी ती आहे ती पुद्गलमयच आहे तशी. मग ती पुद्गलात्मक जी योनी आहे तिचेच एक गुण सांगितले इथं त्या ठिकाणी. तर ती जर तिथे जीवांचे प्रदेश सहित असेल ती तर त्याला म्हणायचं सच्चित्त योनी. जसं गर्भ योनीमध्ये ते मिश्रमध्ये येतात ते हे. आता कोणाचं कुठल्या ते सांगते कुठल्या जन्माची कोणती योनी ते सांगतात. पुढं
शीत उष्ण लक्षात आलं, दोन्ही स्पर्श त्याच्यामध्ये आहे, जे उभयरूप उद्गत मिश्रण आहे. आणि समृद्ध विवृत म्हणजे जे उद्गत दिसत नाही, त्याचा आकार गुप्त आहे, त्याला म्हणायचं समृद्ध. आणि ज्या स्कंदाचा आकार प्रगट आहे, पाण्यात येतो तो विवृत म्हणजे उघडा आणि झाकलेला. समृद्ध म्हणजे झाकलेला, विवृत म्हणजे उघडा. आणि त्या दोन्हीचे मिळून त्याला म्हणायचं उभय आहे. आता पुढं कुठल्या योनीचा कोण स्वामी आहे ते सांगतात. म्हणजे ही योनी कुणाकुणाची कोणती योनी असते, कुठल्या जन्मामध्ये कोणत्या प्रकारची योनी असतात ते सांगतात पुढे. हे लक्षात आलं काय? जन्माचे 3 प्रकार आणि योनीचे 9 प्रकार. याचा अर्थ लक्षात आला का? पुढे बोध जरायुज अंडज जीवाणं गब्बदेवना निर्याणं उवादं सेसाणं समुच्छनयं तुलितिक्तं जन्माचे स्वामी कोण आहे ते सांगते. गर्भजन्म कोणाचा होतो तर 3 प्रकारचे जीव आहेत. कोणते? पोत, जरायुज आणि अंडज. पोत सगळ्या दुसरा अध्यायाचं आहे, पण रिव्हिजन व्हायला दुसऱ्या अध्यायाची. गर्भ जन्म कुणाचा असतो तर सांगतात 3 प्रकार आहेत गर्भजन्म. आपण वळीला घेऊया चालते. जरायुज, अंडज आणि पोतच म्हणायचं नाही, पोत. ते काही वेळेला कसं होतं, दुसऱ्याला लागून लावलं त्याला पण ज लावून टाकत असेल. जरायुज, अंडज आणि पोतच म्हणायचं नाही, पोतच म्हणायचं फक्त. तिथे सूत्रात पण तसंच आहे. जरायुज अंडज पोताना असं आहे ना, पोतजाना नाहीये, पोताना असं आहे. तर जरायुज ह्या कोण आहे की जे जरायू, तर एक जाळ्याप्रमाणे त्यांच्या अंगावर काय असते, आवरण असते परिवार. त्याला मांस आणि रक्त लागलेलं असते. तुम्ही त्यांचं वगैरे जन्म बघितला असेल, म्हैस वगैरे झाला तुमच्या घरात, किंवा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मुलाचा किंवा जन्म झाला असेल तर त्याला बघितलं असेल, तर त्या बाळाच्या शरीरावर एक पातळ असं काय असते, आवरण असते जाळीप्रमाणे. तर त्याला जरायू म्हणतात, त्या आवरणाला जरायू म्हणतात. आणि त्यामध्ये ज्याचा जन्म झाला त्याला काय म्हणायचं, जरायुज. जरायूमध्ये ज्यांचा जन्म होतो ते कोण आहे, जरायुज. कोण आहे तसे? मनुष्यांचे रेंज काही ते रेंज आहे, सगळे नाही. त्यांचं जरायुज म्हणजे तिथं समजायचं की ते बाळावर असं पातळ आवरण असेल तर समजायचं की जरायू आहे. आणि दुसरा अंडज, अंड्यामध्ये त्यांचं उत्पत्ती झाली. कोंबडी किंवा पक्षी वगैरे जे असतात ना, त्यांचे अंडे असतात. आणि त्या अंड्यापासून ज्यांचा जन्म झाला ते अंडज जीव म्हणायचे. म्हणजे ते असं लांबट गोल असं अंड असतं ते, त्याला अंड म्हणायचं. त्याच्यातून ज्याचा जन्म झाला ते अंडज. आणि तिसरा आहे पोत. पोत म्हणजे त्यांच्यावर काही आवरण असत नाही. 2 मध्ये भेद कसा करायचा,
तर काही प्राणी जे आहेत त्यांचे प्राणी त्यांचा पोत जन्म असतो आणि काहींचा जरायुचा जन्म आहे. तर त्याच्यावर आवरण नसेल आणि परिपूर्ण अवयव लगेच होतात त्यांचे आणि योनीतून निघाल्या मात्रानच उडी मारायला लागतात, चालायला लागतात. तर ते पोत जन्म त्यांचा म्हणायचं. तसे वाघ सिंह वगैरे आहे, मला वाटतं हरिण पण तसंच आहे. जरावेला असतात का जरावे असते का हरिणीची नसते होते कसं हत्ती असते, वाघ सिंह जे आहे ते प्राणी सगळे म्हैस वगैरे वर असते मांसाहारी प्राणी मांसाहारी प्राणी पोतमध्ये. तर असे दोन लक्षात घ्यायचे की ज्यांच्यावर आवरण असेल तर ते जरायुचा जन्म म्हणायचं आणि आवरण नसेल आणि लगेच योनीतून निघाल्याबरोबर हलनचलन करतात, परिस्पंद आदी उड्या वगैरे मारतात, तर ते त्यांचा पोत जन्म आहे. अंडे पण येते आणि अशी पण येते. अंडे साप अंडे घालतात. संवर्षण पण जन्म असतो ना त्यांचा, गर्भजन असेल असं नाही. साप संवर्षण पण आहे आणि गर्भज पण आहे. संवर्षण ते आपोआप आयुष पाठवते. वातावरण पावसाचं वगैरे ह्याच्या वातावरणात वगैरे आपोआपच पण होतं. तर बघतो कधी आपण पाऊस झाला किती पेडूक वगैरे सगळे आम्ही ज्या वेळेला कुंदरगिरून विहार करत होतो, एका विहारात जवळजवळ 100 ते 200 पेडूक सगळे गाडीच्या ह्याच्याखाली चिरडून मेलेली बघितली, प्रत्यक्ष बघितली. पूर्ण सडाच्या सडाचं ते सडा त्यावेळेला बघितला. आता पण ऐकलं होतं फक्त, परंतु त्यावेळेला बघितलं आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने. सगळं सडाच होता सडकेनं आणि सगळ्या गाड्या त्यांच्यावर जाऊन सगळे चेंगराचेंगरी झाले. एक 4 पावले गेले की दिसायचे, 4 पावले गेले की एक बेडूक दिसायचं. असे ते सगळे वातावरण तयार झाले समोरचे. फक्त पंचेंद्रिय असतात. पंचेंद्रिय गर्भात फक्त पंचेंद्रियच असतो. मग ते पण सगळे पंचेंद्रिय. मुंगी बिंगी वगैरे अंडज म्हणायचं नाही, ते सगळे समोरचेच. एकेंद्रियापासून चतुरेंद्रियापर्यंतच्या जीवांचा नियमाने जन्म समूर्छनच असतो. ती त्यांची अंडीच वातावरणानं उत्पन्न होतात. ते काही मात्याने घातलेले नसतात अंडी, ते वातावरणानंच ती त्यांची अंडी तयार होतात आणि त्यांचा जन्म होतो. परंतु तो अंडच नाही, माता पिताशिवाय होतो त्यांचा जन्म. म्हणून ती समोरच्याने समजायची. तर काय झालं, गर्भजन्माचे स्वामी कोण आहेत? जरायुज, अंडज आणि पोत हे तिन्ही जे स्वामी, तिन्ही गर्भजन्माचे स्वामी आहेत. कासव पंचेंद्रियच आहे ना ते? पंचेंद्रिय. त्याचं पण कधी उत्पत्ती होणार? गर्भ समोरचन. आता त्याने आपण तिन्हीचे पंचेंद्रियांचे भेद बघितले गेले. दोन्ही प्रकार आहेत त्याच्यामध्ये. गर्भज पण असतात, काय जलचर वगैरे जीव आणि समोरचन पण असतात. नंतर देव निर्याण उपवाद. देव आणि उपवाजन्माचे स्वामी कोण आहेत? देव आणि नाग. हे जरायुज, अंडज, पोत म्हटले सगळे तिर्यंचे आणि मनुष्य घ्यायचे. पंचेंद्रिय तिर्यंचे आणि मनुष्य. ते सगळे तिर्यंचे नाही, जे गर्भामध्ये उत्पन्न होणारे तेवढे तिर्यंचे घ्यायचे. आणि उपवाद जन्म देव आणि नारकी. नारकींच्या ते बिळाच्या वर जे बिळ असेल त्यांचं त्याच्यावर उपवाद स्थान असते. स्थान असते. शरीर आपल्याचं काय त्यांचं हे असत नाही, सुखाचं काय नसते, सगळं दुःखमयच असते त्यांचं उत्पत्ती. आणि देवांचे मात्र त्यांच्या ह्याच्यामध्ये शय्या असते, उत्पत्ती स्थानच असते ते. असे काही विमान असतात की त्या ठिकाणी त्यांची उत्पत्ती होते. आणि गर्भ, उत्पाद आणि तिसरं समोरचन.
समूर्छन जन्माचे स्वामी सेसानं समुच्चरणंतो नित्यम. बाकी सगळ्या जीवांचे जे स्वामी समूर्छन जन्माचे स्वामी बाकी सगळे जीव आहेत. म्हणजे बाकी सगळ्या जीवांचा समूर्छन जन्म होतो. बाकी सगळे म्हणजे कोण आले? एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय आणि काही पंचेंद्रिय आणि लब्ध पर्याप्त सगळे तिरेंचे पण आणि मनुष्य पण नियमानं समूर्छनच असतात. हा ते पण समूर्छनच ना जन्म. मनुष्यामधलं लब्ध पर्याप्त मनुष्य आणि तिरेंच्यातला पण लब्ध पर्याप्त तिरेंच्या दोघांचा जन्म समूर्छनच घ्यायचं. लब्ध पर्याप्त सगळ्या जीवांचा जन्म समूर्छनच आहे. तिरेंच्यामध्ये असतात हा समूर्छनामध्ये दोन्ही असतात ना. तर लब्ध पर्याप्त नाही, पर्याप्त लब्ध पर्याप्त दोन्ही पण असतात. परंतु इथं लब्ध पर्याप्तकांचा जन्म समूर्छनात असतो नेहमी. आणि समूर्छन हे पण असतील, पर्याप्त पण असतील. परंतु मनुष्यामध्ये तसं नाही. मनुष्यामध्ये समूर्छन जे मनुष्य आहेत ते नेहमी लब्ध पर्याप्तच असतात. तिरेंच्यामध्ये समूर्छन जे आहे ते सगळे पर्याप्त पण होऊ शकतात. म्हणजे पर्याप्त पण असतात. एक द्विंद्रिय, त्रिंद्रिय आणि चतुरिंद्रिय त्यांचा नियमानं समूर्छन जन्म आहे आणि काही पंचेंद्रिय तिर्यंच. तेव्हा सवतीच असणार ना. बेडूक साप पडतात ते म्हणजे ज्यांचं जरायू पण नाही आणि अंडज पण नाही, पोत पण नाही, असे जे असतील ना ते तिरेंचे पंचेंद्रिय तिरेंचे घ्यायचे. ते समूर्छन जन्म आहे. साप बेडूक पडतात ते सवती असतात किंवा सवती असतात. दोन्ही प्रकार असतात. त्यातले काही साप संज्ञा काही असंज्ञा. आता प्रत्येकामध्ये दोन्ही प्रकारात लक्षात घ्या. स्थलचरमध्ये पण, जलचरमध्ये पण आणि नभचरमध्ये पण काही असंज्ञा असतात, काही संज्ञा असतात. आता तो आपण भेद नाही लवकर ओळखू शकत. परंतु जर त्याला प्रयोग केला, जर ते बोलवल्यावर आला नाही किंवा शिक्षा वगैरे ग्रहण करत नाही ते समजायचं की असंज्ञा आहे. काय झालं? हा आणि लब्ध पर्याप्त मनुष्य. शेष म्हणजे हे घ्यायचे सगळे. एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय, काही पंचेंद्रिय तिर्यंच आणि लब्ध पर्याप्त मनुष्य यांचा नियमानं समूर्छन जन्मच असतो. असे जन्माचे स्वामी सांगितले. समूर्छनामध्ये सम्यक उत्पन्न होतं का? होते की पाचव्या पुढस्थान पण असतं ते सांगितलं. पाचव्या पुढस्थानाचा उत्कृष्ट काळ तो समूर्छनालाच आहे. समूर्छनामध्ये तो उत्पन्न झाला अंतर्मुहूर्तामध्ये क्षौक्षणिक सम्यक्त्व. प्रथमोक्षण सम्यक्त्व होत शकत नाही. प्रथमोक्षण सम्यक्त्व गर्भस्थितींच्यामध्येच होते. समूर्छन तिरेंच्यामध्ये क्षौक्षणिक सम्यक्त्व होऊ शकतो. जे पूर्वीच्या भावामध्ये त्यांना प्रथमोक्षण झालेलं आहे, अजून वेदक काळ त्यांचा संपलेला नाही, त्याच्या अगोदरच ते क्षौक्षणिक सम्यक्त्व प्रगट करू शकतात. मग इथून समजा दोन्ही मनुष्य किंवा तिरेंचे मरून तिथं समूर्छन तिरेंच्यामध्ये उत्पन्न झाला आणि तिथं अंतर्मुहूर्तामध्ये उत्पन्न झाल्याबरोबर त्याला प्राप्तिस्मरण वगैरे झालं तर तिथं त्यांना लगेच क्षौक्षणिक सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते आणि लगेच अंतर्मुहूर्तामध्ये ते सैनिक पण होऊ शकते. पूर्वभवाचे संस्कार तिथं पाळला असेल ना पाच देश अनुव्रत वगैरे तर तिथं तिरेंच्यात गेला तरी सुद्धा तिथे ते संस्कार जातात बरोबर आणि तिथे सुद्धा तो देश संयम धारण करू शकतो. म्हणून द्रव्यव्रत सुद्धा वाया जात नाही, कार्यकारी असतं. त्याचे पण संस्कार घालू शकतो. अंतर्मुक्तच आयुष्य पूर्वकोटीचं आयुष्य असते. समूर्छनाचं पण उत्कृष्ट आयुष्य एक पूर्वकोटी आहे. आता ह्या काळात नाही, परंतु चतुर्थ काळामध्ये जे तिरेंचे होते समूर्छन लब्ध पर्याप्त मनुष्य. समूर्छन लब्ध पर्याप्त मनुष्य तर शास्त्राचा 18वा भाग ना, तेच त्याच्यावर घ्यायचं. तिरेंच्या हे पंचेंद्रिय तिरेंचे आहे ना, समूर्छन तो संज्ञा आहे.
समुच्चन आहे तर त्याला 14 5 गुणस्थान पण होऊ शकते. तर त्याचं आयुष्य किती त्यानंतर अंतर्मुहूर्तच आहे का तर अंतर्मुहूर्तने एक पूर्वकोटी उत्कृष्ट आयुष्य. जगने अंतर्मुहूर्त आणि उत्कृष्ट एक पूर्वकोटी. गर्भजाचं पण जगने अंतर्मुहूर्त आणि उत्कृष्ट पूर्वकोटी आयुष्य. गर्भजाचं हे गर्भजन्म ज्यांचं आहे त्यांचं वेळ झाली. आता ते पुढच्या गाठी सांगितले. ते सांगितले की ह्यातलं जे जरायुज जे आहे ते जरायुजामध्ये हे सगळे भाषा अध्ययन आदी क्रिया ते तिथं पाहिले जातात जरायुजांच्या मध्ये. चक्रवर्ती वासुदेवादी जे महाप्रभावशाली जीव आहेत ते त्या जरायुमध्ये उत्पन्न होतात आणि सम्यक दर्शनातील मार्गाचं फल मोक्ष सुखाचा संबंध सुद्धा जरायुमध्ये उत्पन्न झालेले जीवच मोक्षाला जाणार. पोते ह्याच्यामध्ये तर ते त्यांची ते जात असू शकत नाही. आणि पोतापेक्षा सुद्धा अंडज श्रेष्ठ सांगितलं कारण अंडजामध्ये अक्षरांचा उच्चारण करण्यामध्ये कुशल असे तोता मैना वगैरे ते उत्पन्न होतात. म्हणजे आचार्याच्या तत्वसूत्रामध्ये जो क्रम ठेवलाय ना जरायुज अंडज पोताना ते उत्कृष्टापासून ते निकृष्टापर्यंत असा जरायु सगळ्यात उत्कृष्ट कारण ते मोक्षाला पण जाऊ शकतात. नंतर अंडज जे आहेत ते मोक्षाला जाऊ शकत नाहीत परंतु त्यांना अक्षराचं उच्चारण करण्या वगैरे मध्ये कुशल असतात. आणि नंतर पोत सांगितलं शेवटी. आता थोडं राहिलेले होते घेऊ हे जे 9 योगी सांगितले होते. नाही अजून पुढे येणार ते तिथं कुठे वेळ अजून ते 9 योगीचे कुठल्या जन्मामध्ये कुठली योनी असते ते 9 योगी 3 प्रकारचे जन्म सांगितले. काय काय लक्षात ठेवा. आकार योनी पहिला 2 प्रकारचे 3 प्रकारचे सांगितले. तर जन्म 3 प्रकारचा. नंतर योनी गुण योनी 9 प्रकारची. आणि त्याच्यामध्ये कोणता जन्म त्याचे स्वामी कोण आहे त्या जन्माचे स्वामी. गर्भजन्म कुणाचा असतो जरायुज अंडज पोतांचा. नंतर उपाजन्म देवानी नारकींचा. आणि समोरचा जन्म एकेंद्र द्वितीय तृतीय चतुरेंद्रिय काही पंचेंद्र तिर्यंच आणि नव्यपराक्रम मनुष्य. आपण हे लक्षात ठेवायचं. शेष म्हणजे शेषांत संपूर्ण असं संपूर्ण टाकायचं नाही कुणाच्या ते लक्षात ठेवायचं. आता पुढं ते पुढे योनीचे कुठल्या समोरच्या लब्ध पर्यंत मनुष्य कशामुळे होतो म्हणजे कुठल्या कर्माच्या अपर्याप्त नाम कर्माचेच घेऊ दे मनुष्याबरोबर. त्याचे कुठले भाव होते त्याच्यामुळे पूर्वभावामध्ये असेच की काहीतरी अशुभ भाव केले असतील त्याला निमित्त म्हणजे कार्य मिळण्यात निमित्त अपराधाला संक्लेश परिणाम असाच राहणार नाही. पुण्यानं तर काय होणार नाही पर्याय म्हणजे समोरच्या म्हणजे काहीच नाही. समोरच्या मनुष्य म्हटल्यानंतर आई पण नाही काहीच नाही. सगळं निवदासारखंच आहे. अंतर्मुख छोटी साहित्य शास्त्रदाचा म्हणजे मनुष्य गती तर मिळते त्याला. मनुष्य गती मिळते पण उपयोग नाही. काय उपयोग नाही. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवचा ज्ञान दर्शन संपन्न आहे. न्याय स्वरूपीचा माझा जन्म नाही मला मृत्यू पण नाही. मी जन्म जरा मृत्यू निरपिता. जन्मच नाही तर माझा गर्भजन्म की उपजन्म याचा प्रश्नच नाही. मी सहज आहे अकृत्रिम आहे अज आहे. अज ज्याला जन्म नाही तो अज. पहा स्वतःला. हा जन्म माझा नाही शरीराचा आहे. मित्र आहेच अनादी काळापासून. कुणाला मी म्हणतो शरीराला नव्हे. त्या शरीरामध्ये असणारा जो चैतन्य स्वरूपी
कारण परमात्मा आहे, तो मी आणि तो जन्मजरा मृत्यू रहित आहे. शुद्ध चैतन्य स्वरूप अजस्वरूप अजर स्वरूप अमर स्वरूप शुद्ध एको ध्रुव नमो हरिहंताय